नमस्कार रसिक श्रोते हो. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे संघटित स्त्री शक्ती आणि तिच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. या कथेचे अभिवाचन करीत आहेत सौ शुभदा अग्निहोत्री. चला तर मग कथेच्या वाचनाला सुरुवात करूयात. ऐका हं. का गं, वापस आलीस? शाळेत जायला निघाली होतीस ना तू? सुलभा म्हणाली. प्रतिभा यावर काहीच बोलली नाही. ती मान खाली घालून उदास बसून राहिली. अगं, तुला विचारते मी, अशी का बसलीस नाराज होऊन? सुलभाने पुन्हा विचारले. ताई, मला खूप कंटाळ आलाय. रोज मी शाळेत जाते ना, त्या रस्त्यावरती चांडाळ चौकडी असते आणि ती नेहमीच नाही काही ना काहीतरी बोलत असते. कधी एकदम जवळ येऊन घाबरवतात, तर कधी काही बाई बोलत असतात. त्यामुळं आज मी आणि माझी मैत्रीण घाबरून पळून घरी आलो. रोज कसेबसे जातो आम्ही शाळेत जीवमुठीत धरून, पण आज मात्र कहरच झाला. आज त्यातल्या एका मुलाने माझ्या मैत्रिणीची ओढणीच धरली. ती आणि मी खूप घाबरलो. तिने कशीबशी ओढणी सोडवली आणि मग आम्ही आलो पळून. एवढं बोलून प्रतिभा रडू लागली. अच्छा, असं आहे तर हे प्रकरण. हे तुम्हाला आधीच सांगायला हवं होतंच. शाळेत जायला दुसरा रस्ता नाही आहे. जो आहे तो फारच लांबचा आहे. एक काम कर प्रतिभे, मला 2 दिवस दे. मी विचार करते आणि सांगते तुला यावर तोडगा. तोपर्यंत तू घरीच थांब, सुलभा म्हणाली. 2 दिवसांनी सुलभा प्रतिभाला म्हणाली, आता तू नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ शकतेस बरं का, अगदी कुठलीही भीती न बाळगता. खरं सांगते तू ताई? प्रतिभा आश्चर्याने म्हणाली. हो, अगदी खरं, सुलभाने तिला खात्रीपूर्वक सांगितले. नेहमीप्रमाणे प्रतिभा आणि तिची मैत्रीण त्याच रस्त्याने शाळेत जाऊ लागल्या. हळूहळू चालत रस्त्यावरचा तो जसा कोपरा जवळ येऊ लागला, तसतसा या दोघींची धडधड वाढली. तो कोपरा नजरेच्या टप्प्यात आला आणि प्रतिभाला आश्चर्यच वाटलं. तिथं कोणीच नव्हतं. नेहमी असणारी ती चांडाळ चौकडी गेली कुठं, असा विचार प्रतिभाच्या मनात आला आणि तिला जरा आनंदही झाला. पण एकदम असंही आलं, अचानक कुठून तरी ती चांडाळ चौकटी उपटली तर, असा विचार करून तिला भीती पण वाटू लागली. पण तसं काहीच झालं नाही. त्या नीट शाळेत गेल्या. शाळा संपल्यावर त्याच रस्त्याने नीट घरीही आल्या. घरी येऊन प्रतिभाने विचारले, ताई, अगं आज चमत्कारच झाला. तू केलं ना हे सगळं, पण कसं काय जमवलं गं, सांग ना मला. हे बघ प्रतिभा, 2 दिवस मी तुला घरी राहायला सांगितलं होतं ना, त्या 2 दिवसातच आम्ही हे सगळं केलं. माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी या प्रकरणाची कल्पना दिली. पोलिसात तक्रार नोंदवली आणि इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगेंना विश्वासात घेऊन एक प्लॅन आखला. त्या दिवशी 2 मुली चेहऱ्यावरून ओढणी घेऊन त्या चांडाळ चौकडीच्या समोरून जाऊ लागल्या. त्यांचे परत आचरट बोलणे सुरू झाले. तेवढ्यात एका बाईकवरून 2 हेल्मेटधारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या मुलांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला. ती मुलं ओय 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 करत डोळे चोळत बसली. अचानक काही बुरखाधारी व्यक्ती आल्या आणि त्यांनी त्या चौकडीच्या अंगावर चादर टाकली आणि त्यांना बांधून धुतलं. प्रतिभा अचंबित होऊन ऐकत होती. एवढ्यात सायरन वाजवत पोलिसांची व्हॅन आली. त्यातून इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे आणि काही महिला कॉन्स्टेबल उतरल्या. त्यांनी त्या चांडाळ चौकडीला ताब्यात घेतलं आणि तुरुंगात टाकलं. त्यांच्या आईवडिलांनाही मुलांकडे जरा लक्ष देण्याची समज दिली. 2 महिन्यांनी त्यांना सोडताना इन्स्पेक्टर सौदामिनी यांनी त्यांना सक्त ताकीद दिली. हे पहा मुलांनो, यापुढे कुठल्याही मुलीला छेडताना जर आढळलात तर गाठ माझ्याशी आहे. बदला घेण्यासाठी जर वाकडं पाऊल उचललं, ॲसिड अटॅक करण्याचा प्रयत्न जरी केला, तर आजन्म या अंधाऱ्या कोठडीमध्ये तुम्हाला सडावं लागेल. मग सूर्यही दिसणार नाही आणि उजेडही दिसणार नाही तुम्हाला. याद राखा, गाठ माझ्याशी आहे. त्या बाईकवरच्या व्यक्ती, चेहऱ्यावरून ओढणी घेणाऱ्या मुली आणि बुरखाधारी व्यक्ती कोण होत्या गं, प्रतिभाने विचारले. सुलभाने हसून सांगितले, अगं, त्या बाईकवरच्या व्यक्ती म्हणजे मी आणि माझी मैत्रीण होतो आणि बुरखाधारी व्यक्ती ही माझ्या मैत्रिणीच होत्या. चेहऱ्यावरून ओढणी घेणाऱ्या व्यक्ती 2 लेडी कॉन्स्टेबल होत्या.
थँक्यू ताई. आता मी आणि माझ्यासारख्या सगळ्या मुली शाळेत अगदी निर्धास्तपणे जाऊ शकू. हो ना गं ताई, प्रतिभा म्हणाली. हो हो, सगळ्या स्त्रिया जर अशा संघटित झाल्या ना तर अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकतात. स्त्रियांची संघटित शक्ती अचाट आणि अफाट असते हे त्या गुंडांनाही एव्हाना कळलंच असेल. धन्यवाद.